98व्या चवदार तळी सत्याग्रहाच्या या दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्रिवार शतशः अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचे विचार आणि शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आपण नेहमीच विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लाभत आलेलं आहे. श्री किसनजी जावळे साहेब, जिल्हाधिकारी महाड, हे सुद्धा नेहमीच आपल्याबरोबर असतात. तसेच सोमनाथजी घारगे साहेब, SP महाड, ही इज ऑल्सो ऑलवेज विथ अस. हा जो 98वा जो वर्धापन दिन जो सोहळा आहे 20 मार्च 1927, 5,000 जणांचा तो समूह इथं जमला होता. मानवाच्या मूलभूत हक्कांच्यासाठी ती लढाई होती. ती लढाई कोणा एका विशिष्ट वर्गाविरोधातली नव्हती, पण जिथं कुत्र्या मांजरांना सुद्धा पाणी पिण्याचा हक्क होता तिथं माणसाला माणूस म्हणून पाणी पिण्याचा हक्क मिळावा म्हणून ती एक चळवळ होती, ते एक आंदोलन होतं. त्या आंदोलनात सर्वांचाच सहभाग होता. जगातलं बहुतेक हे पहिल्या, इट माईट बी द फर्स्ट आंदोलन अशा प्रकारचं असावं की जिथं माणसाला प्राण्यापेक्षाही वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जात होती. आणि ते आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालं. त्याचंच आपण दरवर्षी एक आठवण म्हणून हा वर्धापन दिन साजरा करत असतो. आणि हा जो लढा आहे, हा लढा 4 प्रकारचा वेगवेगळ्या पद्धतीचा लढा होता. तो न्यायालयीन लढा होता, तो कायदेमंडळातील लढा होता, तो एक लोकचळवळ होती, जन आंदोलन होतं. आणि या वेगवेगळ्या पद्धतीतला वेगवेगळा जो लढा आहे तो लढा संपूर्ण जगासमोर यावा, भारतातील विविध भाषांमध्ये यावा म्हणून आपण यावर्षी कन्नड, तेलुगू, तामिळ या भाषेमध्येच हा लढा, महाडचा जो संग्राम आहे तो संग्राम संपूर्ण देशातील जनतेला उपलब्ध व्हावा म्हणून यावर्षी आपण महाडचा जो लढ्याचं कन्नड भाषेमध्ये भाषांतर करून ते सर्व कन्नड भाषियांना आणि जगाला उपलब्ध करून दिलं आहे. आणि त्याच्यासाठी यावेळेला आपल्या इथं डॉक्टर भाग्यलक्ष्मी मॅडम, आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका, त्यासुद्धा विशेष अतिथी म्हणून इथं उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत म्हणून आपण सर्व टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सगळ्यांचेच उद्धारकर्ते, प्रेरणा पुरुष आहेत. आणि आपल्या सगळ्यांचे याचा अर्थ केवळ मराठी नव्हे तर, केवळ भारतच नव्हे तर जगभरातील अनेक लोकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे. आणि म्हणूनच डॉक्टर भाग्यलक्ष्मी मॅडम हॅड व्हिजिटेड द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन पुणे अँड along with her the advisor to the social justice minister of Karnataka also had visited, and we had a very good exchange of the ideas and the programs and the works which are doing together. कर्नाटकमध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या प्रगतीसाठी किंवा त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचावा म्हणून ज्या प्रकारचं काम केलं जात आहे तशाच प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत आहे. आणि वी शुड वर्क टुगेदर टू अचीव द गोल एनश्राइंड इन अवर प्रिॲम्बल अँड द कॉन्स्टिट्यूशन. याच्याच अनुषंगानं अखिल भारतीय स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आर देअर इन ऑलमोस्ट एव्हरी स्टेट. हरियाणामधील आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटला सुद्धा मला भेट देण्याचा योग आला होता. तामिळनाडूमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. अशा सगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनी एकत्र येऊन 1927 साली महाडच्या संग्रामाला जो 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगानं ह्या ज्या चळवळीचं जे प्रेरणा आहे ती प्रेरणा सर्व भारतभर सर्व जनापर्यंत पोहोचवावी याच्याच अनुषंगानं आपण हा प्रयत्न करत आहोत. राहुल भोदीजी नेहमीच आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, ते सुद्धा आज आपल्या इथं या कन्नडमधील ट्रान्सलेशनसाठी उपलब्ध आहेत. बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, ही जी त्रिशरण आहेत ती तथागतांनी आपल्या प्रगतीचा एक प्रकारचा मार्ग सांगितलेली अशी ती त्रिरत्न आहेत. बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर पुढे जा, तुमचा विकास होईल. संघम शरणम गच्छामी म्हणजे आपण सगळेजण ज्या मार्गावरून जात आहोत त्यांच्याबरोबर गेलो तर आपला विकास होईल. धम्मम शरणम गच्छामी म्हणजे प्रिॲम्बलच्या उद्देशिकेत संविधानामध्ये जो काही मार्ग सांगितला आहे त्याच्यावर आपण गेलो तरी आपला विकास होईल.
आज आपल्या विविध ठिकाणी आज महाडमध्ये कार्यक्रम चालू आहेत, त्याच्यामुळं दुपारनंतर सर इथं राष्ट्रीय स्मारकामध्ये आपल्या अनुयायांची संख्या वाढत जाते. तरी पण आपले बरेचसे अनुयायी इथं उपस्थित आहेत. आणखीन अनेक मान्यवर, आणखीन बार्टीचे अधिकारी, बार्टीचे कर्मचारी, तसेच आपले इतर धम्मबंधू आणि बाबासाहेबांच्या अनुयायी चळवळीमध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते आणि नेते इथं उपस्थित आहे. त्या सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद. जय भीम. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद माननीय महासंचालक बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था सुनीलजी बारे साहेब. पाठोपाठ आभार प्रदर्शन करण्याकरता या ठिकाणी डॉक्टर स्नेहल भोसले मॅडम अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन असल्याने आणि लक्षवेधी लागल्याने मान्यवरांना पुढील कार्यक्रमाला जाणं कृपाप्राप्त असल्याने आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि थेट आभार प्रदर्शनाकडे मी आपल्याला घेऊन जातो. नमस्कार. 98वा महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या निमित्तानं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे माननीय प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांनी या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन केलं आणि ते स्वतः उपस्थित राहिले. त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते. त्याचबरोबर डॉक्टर व्ही भाग्यलक्ष्मी मॅडम, संचालक डॉक्टर BR आंबेडकर संशोधन संस्था बेंगलोर, यांचं मी आभार मानते. त्यांनी आत्ताच माझ्याकडे एक विनंती केलेली आहे की त्यांना 1-2 शब्द बोलायचे आहेत, तर मी त्यांना विनंती करते, कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. मॅडम, रायगढ़ जिला में जो महाड़ की सत्याग्रह का जो स्मरण कार्यक्रम चल रहा है, इसमें भाग लेने के लिए एक अवकाश मिला. डायरेक्टर श्री सुनील वारे जी और शिष्टाचार सहित रायगढ़ जी डिस्ट्रिक्ट डेप्यूटी कमिश्नर, सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस एंड CEO एंड ऑल हमारे बंथे जी, सब लोगों को मैं नमस्कार करते हुए 2 ही बात मैं आप लोगों को शेयर करना चाहती हूँ. आई एम फ्रॉम कर्नाटका. यस, इज़ अ ग्रेट ऑनर. आवर बार्टी इंस्टीट्यूशन, दे आर इंट्रोड्यूस्ड वेबसाइट इन कन्नड़ा. आई वांट टू कोट वन वर्ड. कर्नाटक का एक राष्ट्र कवि श्री कुवेंपु जी अपने एक कविता में लिखा है, सर्वरिगु समपालु सर्वरिगु समबाळु. सर्वरिगु समपालु सर्वरिगु समबाळु, वो पूरा अर्थपूर्ण जो ट्रांसलेशन हम कर सकते हैं, अनुवादन हम कर सकते हैं. इसकी भाषा है, हमारा पूरा भारत का अनेक धर्म ग्रंथ है, कुरान, भगवत गीता, ऐसे ही पूरा भारत के लिए एक ही भाषा है, वो हमारा संविधान. पूरा भारत का एक ही जात है, वो हमारा संविधान. पूरा भारत का एक ही जो अस्तित्व है, हमारा विमोचन, हमारा संगठन, हमारा स्वाभिमान. भविष्य भारत के जो नव पीढ़ियाँ है, वो सब लोगों का जो सपना हम देख सकते हैं, वो पूरा एक ही शब्द में मैं व्यक्त करना चाहती हूँ, वो हमारा संविधान है. इसीलिए ये महाड़ सत्याग्रह के समय हमारे जो सचिवालय महाराष्ट्र गवर्नमेंट से यहाँ प्रतिनिधित्व है, उनको भी मैं नमस्कार करते हुए, आई एम सॉरी, आई लिटिल बिट कंफ्यूज्ड. सब लोगों को मैं ये जो मुझे अवकाश मिला, वो अवकाश में मैं बताना चाहती हूँ, बाबा साहेब के जो प्रति हमारे कर्नाटक में एक पूरा जो हार्टफेल्ट प्रोग्राम चल रहा है आजकल पूरा कर्नाटक में. गांव-गांव में हमारे गांव की औरतें, सब लोग, बच्चे महानायक का सीरियल देख रहे हैं, वो आंसुओं के साथ. कुछ लोग मीडिया में प्रॉब्लम किए थे, वो टेलीकास्ट मत कीजिए महानायक सीरियल का, लेकिन सब लोग मिलकर गुंजाइश करके गवर्नमेंट से वो सीरियल देखना है. अभी भी वो सीरियल पूरा कन्नड़ लोग देख रहे हैं. ये महान गौरव है महाराष्ट्र के लिए. इस मिट्टी में जो हमारे बाबा साहेब जन्म लिए हैं, पूरा भारत, पूरा दुनिया बाबा साहेब के जो ज्ञान है, नॉलेज है, स्वाभिमान है, वो आगे भारत की जो आंख खोलने वाली
समानता, भ्रातृत्व, स्वातंत्र्य, जो शब्दों का मतलब जानना है, एक ही है, हमारे महानायक समझकर हम अपनाए हैं। ये मौके के लिए सब लोगों को, जो अतिथि महोदय और गण्य महोदय और हमारे पार्टी सब लोगों को, महाराष्ट्र गवर्नमेंट ऑफ सोशल वेलफेयर डिपार्टमेंट सब लोगों को मैं रायगढ़ टीम ऑफ दी आवर सीनियर ऑफिसर्स मैं धन्यवाद करते हुए ये मौका मिला है, आप सब लोगों को मैं स्नेहपूर्वक नमस्कार कहती हूँ। थँक यू। धन्यवाद भाग्यलक्ष्मीजी. खरं तर आमचं भाग्यच उजळलं भारतीय संविधानामुळे. खातो तो घास, घेतो तो श्वास आणि राहतो ते निवास जर कोणामुळे असेल तर ते भारतीय संविधानाचे संविधान करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. मी आभार प्रदर्शन करण्याकरता या ठिकाणी निमंत्रित करतो स्नेहलजी भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनानं या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी मदत केली त्याच्यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी जावळे साहेब आणि त्यांच्या टीमचं देखील आभार मानते. त्याचप्रमाणे भरत बास्टेवाड साहेब यांचे देखील मी आभार मानते. सोमनाथ गार्गे साहेब स्वतः इथं उपस्थित राहिले, त्यांचे आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाचे मी या ठिकाणी आभार मानते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्णपणे पार पडला असे आमचे महासंचालक सुनील वारे साहेब यांचे देखील मी आभार मानते. शाहीर राजेंद्र कांबळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी जो पोवाडा गायला त्याबद्दल त्यांचे अधिक आभार. बार्टी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.